खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते विशाळगडाला जाणार। गाझापुरात घरांची तोडफोड झालेल्या नागरिकांना मदतीचं साहित्य वाटणार। राष्ट्रवादीतील पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांची कोर्टात धाव। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक। 22 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार अधिवेशन। अर्थमंत्री 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहिर शहाची कोठडी आज संपणार। मिहिरला शेवडी कोर्टामध्ये हजर करणार। पोलीस कोठडी वाढवून मागणार। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांसोबत चर्चा। अधिकाऱ्यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार। ऑडीवर लाल दिवा आणि पाटी लावल्यानं पूजा अडचणीत। भाजप आणि काँग्रेसकडनं विधानसभेच्या तयारीला जोर। नागपुरात आजपासून मतदार नोंदणीला सुरुवात। घराघरापर्यंत पोहोचण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीमधनं पंढरपुरात पोहोचणार। त्याआधी वाखरीमध्ये पादुकांची आरती आणि रिंगण सोहळाही संपन्न होणार। हवामान खात्याकडनं आजही कोकणाला रेड अलर्ट। पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता, तर मुंबईतही कोसळधार बरसणार। विदर्भामध्ये वीज कोसळून एकाच दिवसामध्ये 5 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 जण चंद्रपुरातील तर नागपुरातील 2 जणांचा समावेश।